सन 1865ची गोष्ट आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एक छोटेसे गाव होते, सोनगाव. त्या गावात विठ्ठलपंत वैद्य नावाचे एक गरीब पण विद्वान ब्राह्मण राहत होते. त्यांना एक मुलगा होता, पांडुरंग. पांडुरंग अत्यंत हुशार होता. शाळेत नेहमी पहिला यायचा. गावातले लोक म्हणायचे, विठ्ठलपंतांचा मुलगा एक दिवस मोठा होईल. विठ्ठलपंतांनी खूप कष्ट करून पांडुरंगला पुण्याला शिकायला पाठवले. स्वतः उपाशी राहिले, पण मुलाची फी भरली. पांडुरंगने वैद्यकशास्त्र शिकले. तो पुण्यात एक चांगला डॉक्टर बनला. लग्न झाले. बायको मिळाली, कमलाबाई. सुंदर, गुणी, प्रेमळ. एक मुलगा झाला, नामदेव. आयुष्य सुंदर होते. पण श्रीमंती आल्यावर पांडुरंग बदलला. तो आधी गरीब रुग्णांना मोफत उपचार करायचा. हळूहळू तो पैशाशिवाय कोणालाही पाहेना. त्याचा दवाखाना महागडा झाला. गरीब लोक त्याच्या दारापाशी येऊन परत जाऊ लागले. त्याने आपल्या म्हाताया आईबाबांना गावात सोडले. ते म्हणायचे, बाळा, आम्हाला घेऊन जा. पण पांडुरंग म्हणायचा, पुण्यात जागा नाही. खरे कारण वेगळे होते. त्याला गरीब आईबाबा श्रीमंत मित्रांसमोर न्यायची लाज वाटायची. पुण्यात काही श्रीमंत मित्र मिळाले. त्यांच्याबरोबर पांडुरंग रात्री पार्ट्या करू लागला. दारू पिण्याची सवय लागली. आधी थोडी, मग जास्त, मग खूप जास्त. कमलाबाईने समजावले, अहो, हे बरे नाही. तू गप्प बस, मी कमावतो, मला हवे ते करतो, पांडुरंग म्हणायचा. हळूहळू दवाखान्यात चुका होऊ लागल्या. एके दिवशी दारूच्या नशेत त्याने एका रुग्णाला चुकीचे औषध दिले. तो रुग्ण वाचला, पण खूप आजारी पडला. त्याच्या घरच्यांनी पांडुरंगावर खटला केला. खटल्यात पांडुरंगाची खूप बदनामी झाली. त्याचा दवाखाना बंद पडला. पैसे संपले. श्रीमंत मित्र पळाले. कमलाबाई मुलाला घेऊन माहेरी गेली. तुम्ही सुधाराल तेव्हा या, ती म्हणाली. पांडुरंग एकटा राहिला. एकटेपणात दारू आणखी वाढली. काही महिन्यात पांडुरंग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. घर गेले, पैसे गेले, मित्र गेले, बायको मुलगा गेला. तो रस्त्यावर भटकू लागला. दारूसाठी भीक मागू लागला. एकेकाळी पुण्यात नाव असलेला डॉक्टर आता रस्त्यावर पडलेला असायचा. एके रात्री तो एका मंदिराच्या पायरीवर बसला होता. थंडी होती. अंग थरथर कापत होते. खिशात एक पैसाही नव्हता. तेवढ्यात एक म्हातारी बाई आली. तिने त्याला पाहिले. बाबा, कुठून आलास? काय झाले? काही नाही, पांडुरंग म्हणाला. उपाशी दिसतोस. हे घे. तिने भाकरीचा तुकडा दिला. पांडुरंगने तो घेतला. खाताना त्याला रडू आले. एकेकाळी तो गरीब रुग्णांना मदत करायचा. आज स्वतः एका म्हाताऱ्या बाईकडून भाकरी घेत होता. त्या रात्री पांडुरंगने देवाला विचारले, देवा, मी कुठे चुकलो? माझे आयुष्य असे का झाले? उत्तर नाही आले. फक्त थंड वारा आला. भाग 4. आईबाबांची आठवण. दुसऱ्या दिवशी सकाळी पांडुरंगला त्याच्या आईबाबांची आठवण आली. ते गावी एकटे होते, म्हातारे होते. आपण त्यांना वर्षानुवर्षे भेटलो नाही. त्याने चालत गाव गाठायचे ठरवले. खिशात काही नव्हते. तो पायी चालत निघाला. रस्त्यात एका गावात त्याला खूप थकवा आला. तो एका झाडाखाली बसला. तिथे काही शेतकरी बसले होते. ते जेवत होते. एकाने पांडुरंगाला विचारले, भाऊ, जेवला का? नाही, पांडुरंग म्हणाला. ये, एकत्र जेवू. त्या शेतकऱ्यांनी आनंदाने त्याला जेवण दिले. विचारले नाही, कोण आहेस, कुठून आलास, फक्त जेवण दिले. पांडुरंगाला वाटले, हे गरीब शेतकरी किती मोठ्या मनाचे आहेत आणि मी श्रीमंत असताना किती छोट्या मनाचा होतो. पांडुरंग गावी पोहोचला. त्याच्या घराचे दार उघडे होते. आत गेला तर आई झोपडीत बसली होती. ती खूप म्हातारी झाली होती. डोळ्यांना नीट दिसत नव्हते. कोण आहे? तिने विचारले. पांडुरंगाचा घसा दाटला. आई, मी पांडू. आई एक क्षण गप्प राहिली. मग म्हणाली, ये बाळा. पांडुरंग तिच्या पायावर पडला आणि ढसाढसा रडू लागला. आई, मी खूप चुका केल्या. तुम्हाला सोडून गेलो. माफ कर मला. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. रडू नकोस बाळा. आलास ना परत, हेच पुरे आहे. बाबा कुठे आहेत? आईने सांगितले, 6 महिन्यांपूर्वी गेले. जाताना म्हणाले होते की पांडू येईल. त्याला सांग की मी त्याला माफ केलंय. पांडुरंग पुन्हा रडला. बाबांना भेटताही आले नाही. शेवटची भेट झाली नाही. पांडुरंग गावी राहू लागला. आईची सेवा करू लागला. आई म्हातारी होती. तिला सगळ्या गोष्टींसाठी मदत लागायची. पांडुरंगने दारू सोडायचा प्रयत्न केला, पण सवय इतकी जडली होती की तो सोडू शकत नव्हता. मग पुन्हा पित असे. मग स्वतःचा तिरस्कार करत असे. हे आई पाहायची. ती काही बोलायची नाही. फक्त म्हणायची, बाळा, एक दिवस सगळे ठीक होईल. कसे होईल आई? माझे आयुष्य बर्बाद झाले आहे. बाळा,
मला एक गोष्ट सांग, तू डॉक्टर होतास. एखादा रुग्ण खूप आजारी असला तरी तू प्रयत्न सोडतोस का? नाही. मग स्वतःसाठी का सोडतोस? हे ऐकून पांडुरंग गप्प झाला. एके दिवशी गावात एक भाविक आला. तो अक्कलकोटहून परत येत होता. त्याने स्वामी समर्थांच्या अनेक चमत्कारांच्या गोष्टी सांगितल्या. पांडुरंग हे ऐकत होता. पण त्याच्या मनात विचार आला, अशा संतांकडे जाण्याची माझी योग्यता आहे का? मी इतका पडलो आहे. त्या रात्री आई आजारी पडली. तिला खूप ताप आला. पांडुरंगने डॉक्टर म्हणून तिच्यावर उपचार केले. पण स्वतःचा औषधांवरचा विश्वास कमी झाला होता. आईने विचारले, बाळा, स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाशील का? आई, त्यांच्याकडे जाण्यायोग्य मी नाही. कोण ठरवते योग्य अयोग्य? भगवंत सर्वांना स्वीकारतो. स्वामीजी सर्वांना स्वीकारतात. जा बाळा, तू आजारी आहेस. तुला सोडून कसा जाऊ? मी ठीक आहे, तू जा. माझी काळजी करू नकोस. पांडुरंगने विचार केला. मग ठरवले, जाऊ. शेवटी काय गमवायचे आहे आता? पांडुरंग निघाला. खिशात काही नव्हते. पायी चालत निघाला. रस्त्यात त्याला खूप कठीण प्रसंग आले. एके दिवशी खूप उन्हात चालताना त्याला दारूची तीव्र इच्छा झाली. एका गावात दारूचे दुकान होते. तो त्या दुकानासमोर बराच वेळ उभा राहिला. मग त्याला आईचे शब्द आठवले. त्याने दुकानाकडे पाठ फिरवली आणि चालायला लागला. पुढे एका गावात त्याला एक माणूस भेटला. तो खूप दुखावलेला होता. पायाला जखम झाली होती. पांडुरंगने त्याच्यावर उपचार केले. त्याच्याकडे औषधे नव्हती, पण जखम स्वच्छ केली, कपड्याची पट्टी बांधली. तो माणूस म्हणाला, डॉक्टर दिसतोस, मदत केलीस, आभारी आहे. पांडुरंगला वाटले, डॉक्टर म्हणून ओळखले. किती वर्षांनी कोणी असे म्हणाले. त्याच गावात त्याला एक बाई भेटली. तिच्या लहान मुलाला ताप होता. तिला डॉक्टरकडे न्यायचे होते, पण पैसे नव्हते. पांडुरंगने त्या मुलाला तपासले, काही घरगुती उपाय सुचवले. उद्या बरे होईल, तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी तो त्या गावातून निघताना त्या बाईने त्याला भाकरी आणि पाणी दिले. तुम्ही मुलाला बरे केले. देवाने तुम्हाला पाठवले होते. पांडुरंगला वाटले, मी डॉक्टर आहे. ही माझी ओळख आहे. मी हे कधी विसरलो. पांडुरंग अक्कलकोटला पोहोचला. मठात गेला. खूप गर्दी होती. तो एका कोपऱ्यात उभा राहिला. तो स्वतःला पुढे जाण्यायोग्य समजत नव्हता. तो फक्त दुरूनच पाहत होता. स्वामीजी आसनावर बसले होते. त्यांनी एकदा त्या दिशेला पाहिले आणि एका शिष्याला काहीतरी सांगितले. शिष्य पांडुरंगकडे आला. महाराजांनी बोलावले आहे तुम्हाला. मला? हो, चला. पांडुरंग स्वामीजींसमोर उभा राहिला. त्याचे डोळे खाली होते. त्याला समोर पाहण्याची हिंमत नव्हती. वर बघ, स्वामीजी म्हणाले. पांडुरंगने वर पाहिले. स्वामीजींच्या डोळ्यात राग नव्हता, निंदा नव्हती. होते फक्त अपार करुणा. पांडुरंग गुडघे टेकून बसला आणि रडू लागला. महाराज, मी खूप पापी आहे. मला माफी नाही. पण मला माझे आयुष्य परत हवे आहे. स्वामीजी म्हणाले, पांडुरंगा उठ. महाराज, मी उठण्यायोग्य नाही. मी सांगतो उठ तर उठ. पांडुरंग उठला. पांडुरंगा, तू डॉक्टर आहेस, स्वामीजी म्हणाले. होतो, आता नाही. डॉक्टर असतो तेव्हाच असतो की नसतेव्हाही? पांडुरंगला प्रश्न समजला नाही. म्हणजे एखाद्या डॉक्टरने जर चुकीचे उपचार केले तर त्याच्यातले वैद्यकीय ज्ञान नष्ट होते का? नाही. मग तुझे ज्ञान अजूनही आहे. तू अजूनही डॉक्टर आहेस. फक्त वाट चुकलेला आहेस. महाराज, माझ्यावर विश्वास कसा ठेवायचा? मी रुग्णाला चुकीचे औषध दिले. चूक झाली म्हणून संपलास का? चूक झाली तर शिका त्यातून, पण स्वतःला संपू नकोस. पण दारू मला सुटत नाही. तुझ्या रुग्णांना जेव्हा कठीण आजार होता तेव्हा तू हार मानायचास का? मग स्वतःसाठी का मानतोस? पांडुरंगला आईचे शब्द आठवले. आई आणि स्वामीजी एकच गोष्ट सांगत होते. महाराज, मी सुधारू शकतो का? तू स्वतः सुधारणार आहेस. मी फक्त दिशा दाखवतो. पांडुरंगा, मी तुला काही सांगतो, ते ऐकशील का? हो महाराज. पहिले, आजपासून दारू बंद. पण मी सांगतो म्हणून नाही, स्वतःसाठी, तुझ्या आईबाबांसाठी, तुझ्या कमलाबाई आणि नामदेवसाठी. दुसरे, परत गावी जा. आईची सेवा कर. तिला उरलेले दिवस सुखात घालव. तिसरे, गावात एक छोटा दवाखाना सुरू कर. गरीब रुग्णांवर मोफत उपचार कर. तू डॉक्टर म्हणून या जगात आलास. डॉक्टर म्हणूनच जा. चौथे, कमलाबाईंकडे जा. माफी माग. ती येईल का नाही हे तिचे आहे, पण तू प्रयत्न कर. पांडुरंगने एक एक शब्द ऐकला. महाराज, हे सगळे मला जमेल का? स्वामीजी म्हणाले, जमेल, कारण तुझ्यात ताकद आहे. ती तू विसरलेला होतास. पण दारू खरोखरच सुटेल का? स्वामीजींनी त्याच्या माथ्यावर हात ठेवला. जेव्हा तुला इच्छा होईल तेव्हा माझे नाव घे. मी आहे. पांडुरंग परत निघाला. त्याच्यात काहीतरी बदलले होते. एक नवी ऊर्जा होती. पण पहिल्याच दिवशी दारूची इच्छा झाली. तो थांबला. त्याने डोळे बंद केले. स्वामीजींचे नाव घेतले. इच्छा कमी झाली. पूर्ण गेली नाही, पण कमी झाली. दुसऱ्या दिवशी परत इच्छा झाली. परत नाव घेतले.
परत थांबला. असे करत करत तो गावी पोहोचला. गावी आल्यावर त्याने आईला सांगितले, आई, दवाखाना सुरू करतो. कुठे करतोस? घरातच. एक खोली द्या. आईने आनंदाने एक खोली दिली. पांडुरंगने ती स्वच्छ केली. थोडी औषधे जमवली. कोणी दिली, कोणी विकत घेतली. गावात बातमी पसरली, पांडुरंग डॉक्टर दवाखाना उघडणार. काही लोक आले. काहींनी शंका घेतली, हा दारुडा डॉक्टर काय उपचार करणार? पण पांडुरंगने मन लावून रुग्णांवर उपचार केले. गरीब रुग्णांना मोफत, श्रीमंतांकडून थोडे पैसे. हळूहळू लोकांचा विश्वास वाढला. दुरून रुग्ण येऊ लागले. दारूशी झुंज सोपी नव्हती. कित्येक रात्री पांडुरंग घामगारात जागा राहायचा. इच्छा इतकी तीव्र असायची की जीव जाईल असे वाटायचे. अशा वेळी तो उठायचा, अंगणात जायचा, आकाशाकडे पाहायचा, स्वामीजींचे नाव घ्यायचा. एकदा असाच एक कठीण रात्र होती. पांडुरंग उठला, बाहेर गेला. रडत देवाला म्हणाला, महाराज, मला मदत करा. मी एकटा नाही करू शकत. त्या क्षणी एक विचित्र शांती आली. वारा आला. त्याला वाटले कोणीतरी त्याच्या जवळ आहे. तो परत झोपायला गेला. त्या रात्री त्याने दारू प्यायली नाही. असे अनेक महिने गेले. हळूहळू दारूची इच्छा कमी होत गेली. एक दिवस त्याला जाणवले की आज इच्छाच झाली नाही. मग 2 दिवस, मग आठवडा. दारूने त्याची सुटका केली होती, किंवा त्याने दारूची सुटका केली होती. एक दिवस पांडुरंगने कमलाबाईला पत्र लिहिले. त्यात त्याने सगळे सांगितले, माफी मागितली. सांगितले की तो बदलला आहे. तू येशील का असे विचारले. बराच वेळ उत्तर आले नाही. एके दिवशी कमलाबाई आली, नामदेवला घेऊन. पांडुरंगने दार उघडले. कमलाबाईकडे पाहिले. नामदेव मोठा झाला होता, 12 वर्षांचा. आत या, पांडुरंग म्हणाला. ते आत आले, बसले. खूप वेळ कोणी बोलले नाही. मग पांडुरंग म्हणाला, कमला, मी खूप चुका केल्या. तुला खूप त्रास दिला. मला माफ करशील का हे मला माहीत नाही, पण मी बदललो आहे. संधी दिलीस तर सिद्ध करेन. कमलाबाई म्हणाली, मी 1 वर्ष थांबेन, बघेन, मग ठरवेन. ठीक आहे. नामदेव बाबांकडे पाहत होता. बाबा, तुम्ही दारू सोडली? हो बेटा. खरंच? खरंच. नामदेव उठला आणि बाबांना मिठी मारली. मला माहीत होते, बाबा येतील परत. पांडुरंगाने मुलाला घट्ट धरले. त्याचे डोळे भरून आले. 1 वर्षात पांडुरंगने सिद्ध केले की तो बदलला आहे. दारूचा एकही थेंब नाही. दवाखाना चांगला चालला. गरीब रुग्णांची सेवा, आईची काळजी. कमलाबाईने पाहिले. एके दिवशी ती म्हणाली, मी राहते. पांडुरंगच्या डोळ्यात पाणी आले. त्याच वर्षी त्याची आई गेली. जाताना म्हणाली, बाळा, तू परत आलास. आता मला काळजी नाही. पांडुरंगने तिच्या अंत्यसंस्काराला खूप जड मनाने भाग घेतला. पण आत एक शांती होती. आईने सुखात डोळे मिटले. 2 वर्षांनंतर पांडुरंग पुन्हा अक्कलकोटला गेला. यावेळी कमलाबाई आणि नामदेवही होते. तो स्वामी समर्थांसमोर उभा राहिला. महाराज, तुमचे शब्द पाळले. स्वामीजींनी त्याच्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात आनंद होता. कसे वाटतंय? महाराज, आयुष्यात पहिल्यांदा खरे समाधान वाटतंय. श्रीमंती असताना नव्हते वाटले, आता आहे. का? कारण आता मी माझ्या ज्ञानाचा उपयोग इतरांसाठी करतो, स्वतःसाठी नाही. स्वामीजींनी मान डोलावली. नामदेव पुढे आला आणि म्हणाला, महाराज, मलाही डॉक्टर व्हायचे आहे, बाबांसारखे. स्वामीजी हसले. बाबांसारखे म्हणजे? म्हणजे गरीब लोकांना मदत करणारे. बाबा सांगतात की डॉक्टर हे देवाचे काम करतात. स्वामीजींनी नामदेवच्या डोक्यावर हात ठेवला. तू डॉक्टर होशील, आणि तू खरा डॉक्टर होशील. पुढच्या वर्षात पांडुरंग वैद्यांचा दवाखाना गावोगावी प्रसिद्ध झाला. तो कधीही गरीब रुग्णाला नाही म्हणाला नाही. रात्री बेरात्री कोणी बोलावले तरी तो गेला. गावातले लोक त्याला देव माणूस म्हणायचे. पण तो म्हणायचा, मी देव माणूस नाही, मी एकेकाळी खूप खाली पडलेलो माणूस आहे. स्वामी समर्थांनी उचलले. आता मी जे करतो ते त्यांच्या ऋणातून. नामदेव मोठा झाला. तो पुण्याला गेला. वैद्यकशास्त्र शिकला. परत आला आणि बाबांबरोबर दवाखान्यात काम करायला लागला. एके दिवशी नामदेवने बाबांना विचारले, बाबा, तुम्ही सगळ्यात कठीण काळात कसे टिकलात? पांडुरंग म्हणाला, बेटा, माझ्या आयुष्यात 3 गोष्टी होत्या ज्यांनी मला वाचवले. 1. आईची माया. कोणताही प्रश्न न विचारता तिने मला स्वीकारले. 2. स्वामी समर्थांची करुणा. त्यांनी माझे पापांकडे पाहिले नाही, माझ्यातल्या माणसाकडे पाहिले. 3. तुझी मिठी. जेव्हा तू मला मिठी मारलीस तेव्हा मला समजले की जगण्यासाठी काहीतरी आहे अजून. नामदेवचे डोळे भरून आले. पांडुरंग वैद्य शेवटपर्यंत दवाखाना चालवत राहिले. ते म्हातारे झाले, पण थांबले नाहीत. त्यांनी आपल्या आयुष्यात हजारो रुग्णांवर उपचार केले.
जाताना त्यांनी नामदेवला सांगितले, बेटा, माझ्या दवाखान्यावर एक वाक्य लिहून ठेव. कोणीही रिकाम्या हाताने जाणार नाही. ते वाक्य आजही त्या दवाखान्यावर लिहिलेले आहे. गावातले लोक म्हणतात की पांडुरंग वैद्यांचे जीवन हे एक शिकवण आहे. माणूस कितीही खाली पडला तरी उठू शकतो. फक्त त्याला एक हात लागतो वर खेचायला. स्वामी समर्थांनी तो हात दिला. नमस्कार.